पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। पोलीस ठाण्यातील कथित मारहाणीवरून संताप। एसपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। पोलीस अत्याचाराच्या आरोपांवरून सराफ संघटना आक्रमक। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी। अहिल्यानगर प्रतिनिधी। कोतवाली पोलीस ठाण्यातील कथित कस्टोडियल टॉर्चर, बेकायदेशीर ताबा व अमानुष मारहाणीच्या गंभीर आरोपांवरून सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आक्रमक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेश बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे तपासाच्या नावाखाली कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत एका सराफ व्यावसायिकास बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारण विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईक व समिती सदस्यांनाही पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। तसेच खोटे गुन्हे दाखल करू व गोळ्या घालू अशा गंभीर धमक्या देण्यात आल्याचेही सांगण्यात आले। या प्रकरणात जखमींचे वैद्यकीय अहवाल, साक्षीदार तसेच कॉल रेकॉर्ड्स उपलब्ध असल्याचा दावा समितीने केला आहे। दरम्यान कोणताही ठोस पुरावा नसताना संबंधित व्यावसायिकाकडून अंदाजे 200 ग्रॅम सोन्याचा माल जबरदस्तीने वितळवून रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर खंडणी उकळणे, बेकायदेशीर ताबा, कस्टोडियल टॉर्चर, संविधानिक अधिकारांचे उल्लंघन तसेच वर्दीचा गैरवापर केल्याचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। या संदर्भात 17 एप्रिल रोजी अधिकृत तक्रार देण्यात आली असून 2 दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न आल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे बुऱ्हाडे यांनी सांगितले। माहिती अधिकारातूनही पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन व बडतर्फी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, निष्पक्ष चौकशीसाठी CID किंवा विशेष तपास पथक SIT नेमणे, जबरदस्तीने घेतलेले सोने परत देणे तसेच CCTV फुटेज सुरक्षित ठेवणे या प्रमुख मागण्या केल्या। याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुऱ्हाडे, अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, संपर्क उपप्रमुख महाराष्ट्र राज्य अतुल पंडित, रुपेश बागडे, ओंकार गर्गिळे, अक्षयनाथ शहाणे, अमोल रायमोकर, लक्ष्मण दहिवाळ, गजानन शहाणे, गणेश मैड, दिलीप शिदवाडकर, प्रथमेश नगरकर, श्रीनिवास बनकर इंदापूर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने दिला आहे। मी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे, बारामती। आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन येथील DBचे PSI आणि DBची त्यांची टीम यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 238/26 यामध्ये तपास करत असताना गोदेगाव येथील सराफ, भागवतची आदापुरे तसेच आपल्या तपास करत असताना SOPचं केलेलं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या गाईडलाईन्स याचं केलेलं उल्लंघन तसेच आपल्या संविधानिक अधिकाराचं केलेलं उल्लंघन आणि चोरीचा तपास करत असताना या सर्व बेकायदेशीर कारवाई करून ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य म्हणजे सराफाला वेटिंग करून मारहाण करून त्यांच्या मुलाला त्याचं सोनं आणायला लावणे इथपर्यंतची चुकीची कारवाई करून जे काही सोनं रिकवर केलेलं आहे, जे सोनं चोरीचं नसून ते त्यांच्या दुकानातील विक्रीचं सोनं आहे, जे सोनं त्यांनी GST भरून घेतलेलं आहे, म्हणजे स्टोलन प्रॉपर्टी जर त्यांच्याकडे असेल तर ती रिसीव्ह करणं हा पोलिसांचा अधिकार आहे। तो त्या कारवाईबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जी कारवाई आपण पीडितांचं म्हणणं सुद्धा ऐकलं। आज अशा पद्धतीने उत्तम प्रवृत्तीने जी आमच्यावरती त्या दिवशी अत्याचार अन्याय झाला, आज एवढी हानमार झाली, त्याच्यानंतर त्यांना स्वतःला अजून एक जण उमेश बागडे म्हणून आहेत आणि स्वतः भागवतजी त्यांना आपण सिव्हिलमध्ये आम्ही ॲडमिट केलं होतं। ॲडमिट केल्याच्या नंतर डिटेल रिपोर्टसुद्धा आपल्याकडे सर्व आहेत, त्याच्यामध्ये मेडिकल झालेलं आहे। संबंधित कारवाईच्या विरोधामध्ये आम्ही माननीय न्यायालयामध्येही गेलेलो आहोत।
संबंधित रिकव्हरी कशी बेकायदेशीर आहे त्या संदर्भातला अर्जही दाखल आहे. उद्या आम्ही या संपूर्ण प्रकाराला हायकोर्टापर्यंत आपण नेत आहोत. याच्यामध्ये रिट पिटिशन दाखल होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई ही न्यायालयीन प्रक्रियेमधून तर होईलच, परंतु प्रशासनाने म्हणजे पोलीस प्रशासनाने सुद्धा म्हणजे वरिष्ठांनी याच्यामध्ये दखल देणं हे गरजेचं आहे. कारण ही गुंड प्रवृत्ती ही समाजामध्ये आम्हाला त्रास देणारी, आज आम्हाला ज्या पद्धतीने बोलण्यात आलं हे शब्द काकांनी तर सांगितले ते शब्द अगदी किरकोळ आहेत, त्याच्याही पेक्षा घाण आणि खालच्या दर्जामध्ये या लोकांनी शब्द वापरलेले आहेत. अगदी महिला समोर तिथं त्यांचीच असताना सुद्धा ती महिला सुद्धा घाण शब्द वापरत होते. म्हणजे ज्या महिलेकडून आपण संरक्षणाची अपेक्षा करतो तीच जर महिला अशा पद्धतीच्या चुकीच्या कारवाईमध्ये सामील होऊन आणि त्या सामील झालेल्या कारवाईमध्ये त्याला बळ देण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर मला वाटतं माझ्या महिला मंडळाने सुद्धा अशा महिलांकडून सुरक्षितेची अपेक्षा ठेवावी का, हा प्रश्नही यामध्ये आहे. तर वरिष्ठांनी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करणं हे गरजेचं आहे. असेल तर येणाऱ्या काळामध्ये सराफ सुवर्णकार बांधवांचा या सिस्टमवरचा आणि अशा आधी लोकांवरचा विश्वास उडून जाईल आणि आम्हाला प्रशासनाबद्दल आणि पोलीस प्रशासनाबद्दल खूप आदर आहे. कारण आम्ही पण फिर्यादी असतो, आम्हालाही खूप त्रास आहे. आज आमच्यामध्ये कितीतरी दुकानं दिवसा लुटली जातात, अनेकांच्या चोऱ्या होतात. आता आमच्या चोऱ्यांचा तपास लागत नाही, हा भाग संशोधनच आहे. आता बाकीच्या चोऱ्या तुम्ही बघता 2-2, 4-4 दिवसामध्ये तपास लागतो, परंतु आमच्या सराफांच्या 2-2, 4-4 वर्ष होऊन सुद्धा त्यांची दुसऱ्यांदा जरी चोरी झाली तरी त्यांचा तपास होत नाही. म्हणजे हा तपास सुद्धा कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेला आहे. आणि हा जो तपासाच्या माध्यमातून आणि सर्व एकमेकाची संगनमत करून म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या मार्केटमध्ये असणारे काही दलालही त्यांना सामील आहेत, ह्याच्यामध्ये रेकॉर्डवर असणारे काही गुन्हेगार आणि काही भ्रष्ट अधिकारी या लोकांना धरून हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे हा भ्रष्टाचार अत्यंत हीन दर्जाचा आहे. म्हणजे आमच्या लोकांनी भविष्यामध्ये व्यवसाय करावा का नाही, आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आपल्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांना विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ FIR दाखल करावा आणि त्यांच्यावरती निलंबन करून चौकशी करून असे अधिकारी बडतर्फ करून पोलीस आणि सराफ व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वय कसं होईल यासाठी काम करावं. धन्यवाद. शॉर्टमध्ये घ्या, काय विषय होता आणि काय झालं? मी संजय गुराडे सोने. मी कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो असता पाहुण्यांना घेऊन आले म्हणून मी तिथे गेलो. काय झालं याची चौकशी करत होतो. तर चौकशी करत असताना मी त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. बोलत असताना फक्त पाहुण्यांना विचारलं मी फक्त तुम्हाला मारहाण झाली का, तेव्हा मला फुल मारलं आणि मला त्यांनी सोन्याची कबुली करून घेतली मारून. तर मी हे आमच्या अध्यक्ष यांना सांगत होतो. सांगत असताना त्यांनी आमच्यावर लगेच तेवढ्या याच्यात म्हणले चला रे यांना बी घ्या आतमध्ये, आणि आम्हाला आतमध्ये घेऊन एवढी अमानुष्य मारहाण केली तर मी त्यांना 4 वेळेस सांगत होतो माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं साहेब, मला बसता येत नाही नीट, मला उठता येत नाही. तर त्यांनी मागून माझे ते म्हणले काय नव्हतं माधुरचोत तू मेला तर मेला म्हणले. काय बरोबर मागून माझ्या स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनच्या तिथं बुक्क्या मारल्या. आणि नंतर आम्हाला पाणी मागितलं तर आम्हाला म्हणले मूत प्या म्हणले, पाण्याऐवजी तुम्हाला मूत देतो म्हणले प्यायला. तुम्ही चोट्टेत भामटेत, हा समाजाची मुठभर समाज आहे, तुम्ही आमचं काय झाटवाकडं करणार आहे. फार खालच्या दर्जामध्ये जातीवरती शिव्या दिल्या त्यांनी. तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आम्हाला न्याय देण्यात यावा हीच प्रमुख मागणी आहे. ओके. मोठमोठ्याला गप्पा मारले माझं कोणी काही झाटवाकडं करू शकत नाही, हा पहिला शब्द आहे त्यांचा. मग आता याचा अर्थ काय ते ओळखून घ्या. ठीक आहे. जी कारवाई झाली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपण विचारणा करण्यासाठी संबंधित सराफ आणि समितीचे आम्ही पदाधिकारी मी स्वतः ज्या वेळेला आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलो त्यावेळेला आम्ही त्यांना SOPचं पालन व्हावं आणि तुम्ही आम्हाला नोटीस द्यावी, पुण्याची माहिती द्यावी आणि आम्ही तुम्हाला तपासाला सहकार्य करायला तयार आहे अशा पद्धतीचं आम्ही त्यांना विनंती करत असताना सुद्धा त्यांनी कुठलीही विनंती मान्य न करता उलट आम्हाला सर्वांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन आमच्यावरती अमानुष हल्ला केला, आम्हाला मारहाण करण्यात आली. आज अक्षरशः त्यांच्या वयाच्या डबल असणारे आपले गुराडे साहेब असतील यांच्यावरती सुद्धा त्यांनी हात उचलला, त्यांच्या मुलावरती हात उचलला. हे एवढं करून त्यांचं समाधान नाही झालं. त्याच्यामध्ये महिला कॉन्स्टेबल पाठवून तुमच्यावरती 354 दाखल करतो, माझ्या अंगाला का हात लावला, अशा पद्धतीच्या खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न हा ह्या कारवाईमधून झालेला आहे. कुठेतरी बेकायदेशीर रिकव्हरी, फंडामेंटल राईट्स हे आणि SOPचं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या
गाईडलाईनचं उल्लंघन करून हे जे काही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली, या कारवाईच्या निषेधार्थ संबंधित अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण डीबी टीम यांच्यावरती FIR दाखल व्हावा, तसंच त्यांचं निलंबन करून निष्पक्षपणे चौकशी करून त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि अशा पद्धतीच्या गुंड प्रवृत्ती असणाऱ्या, वर्दीला कलंकित करणाऱ्या लोकांना सर्व्हिसमध्ये राहता येणार नाही, यासाठी आम्ही आज अधीक्षक कार्यालयासमोर आज आपण आमच्या मागण्याचं निवेदन देऊन आम्ही या संदर्भामध्ये मागण्या करतोय. आमचं म्हणणं हे टॅक्स पे असणाऱ्या विभागाचं, सराफांचं आज तो शासन दरबारी असेल, पोलीस प्रशासन दरबारी असेल, आम्ही न्यायासाठी आज आम्ही भीक मागतोय. आमची सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय आणि त्यांच्यावर FIR दाखल झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन हलवणार नाही.